मनीषानी आली घरी, नाईनी आली घरी. कुठे गेल्या कुठे नाही. अरे संदीप, काय झालं रे? कोण बाहेर बसला? अरे काही नाही गोपाळराव. कुठे निघाले हो पोरीला घेऊन? तुझ्यासाठी आलो होतो मी. किती वेळा बोलावलं त्या बायकोनं, तुमच्या पोरीला आणजा. आणि आज पोरीला आणलं तर ती बायको घरी नाही. चला ना मग घरात. चला, मी मनीषाला फोन करतो. नाही आता राहू दे, अजून कधी येईन मी. आता फोन तू कधी करशील, कधी ती बायको येईल. ठीक आहे संदीप, चल भारती. बाबाही नाहीत घरी. बाबा कुठे जाऊन बसले तर. पण मनीषानं लय चुकीचं केलं हे. आतापर्यंत घरी यायचं होतं मनीषानं. थांब, आता मी फोन करतो. आहे काय झालं आई? कोण तुम्हाला रागात फोन राहिले माझ्याकडे? का हो रिंकू, त्या भावाले त्या 10,000 रुपये दिले. घरांनी मला म्हणतो की पैसे नाहीत. आणि रात्री माया मनीष संग त्या भांडण केलं पैशासाठी. आणि त्या भावाले आता खस 10,000ची गड्डी काढून दिली ते. आई, माझी वहिनी दवाखान्यात भरती आहे. दुखण्याचं काम आहे. आणि तुमचे पैसे नाही दिले मी. माझ्याच कमाईतले पैसे दिले. तू कमाई करतो तर ठरून दाखवतं का आम्हाला? हा, माया पोराले पैसे देत नाही खळगू बी. आणि त्या भावाले 10,000 रुपये दान करून देतो तू. बरं थांब तू आता. त्या मायले शोभते काय पोरीच्या घरचा पैसा घेणं? तशी धोरी दाखवते तू आई. मी अशी मी तशी हे असं पोरीचा पैसा खाणारी. आई, तुम्ही तोंड सांभाळून बोला. माझ्या आईने काय बोलून राहिल्या तुम्ही? मी सहन करणार नाही बरं. मला नको शिकव तू. आता सांगतो मनीषले मी. पहिल्यापासून त्या पैसा तिकट दान करून दिला म्हणून तर घरांनी पैसे नाही राहून राहिले. आता समजलं मला. काय किती खराम आहे सासू. कधी माझ्या भावाने पैसे मागितले नाही ना माझ्या आईनं कधी पैसे मागितले नाहीत. आता पहिल्यांदा मी त्याचं काम काढलं. आणि आले माझ्या सासूच्या डोळ्यांनी. जाय म्हणा, सांग कोणाला सांगतो तर. माझ्याच कमाईची दिले. त्याचा का अधिकार नाही का मायावर? मोठी मले म्हणून राहिली पोराली उदे. सांग ना म्हणा, पोराला सांगतो तर. किती वेळी तयार होऊन बसली मी. पण मनीचा अजून पत्ता नाही. कधी येतात कधी नाही. मी तर फोन करून पाहू. मला तर वाटते मनीच्या ऑफिस जवळ चाललं जावं. घरी आलं की माझी सासू अजून तमाशे करीन. अजून दोघांची मूळ खराब होऊन जातील. नाही लेकरू झोपलं. आता एक काम करतो मी चली जातो मनीच्या ऑफिसच्या इकडे. सांग म्हणा कोणाला सांगतो तर. मी काय भेटो का तुले? वाळणं तो संदीप तरी ना ऑफिसमधून. कुठे निघाली तू? आई, माझं काही मन लागून नाही राहिलं. मी तरी दवाखान्यात वहिनीले पायासाठी. मला वाटलंच असा करीना करशील म्हणून तू. माझ्या सासूला काय झोंबलं काय मी. रवरवीच्या अंगातच येते. घडीक मासा आणि घडीक तोळा. पुष्पा कुठे गेली? पुष्पा कुठे गेली व? आली. कोण? शांताबाई होय काय? हो पुष्पा, मीच हो शांताबाई. इकडे ये ना. आली शांताबाई आली. थांब 2 मिनिटं. काय करते घरांनी काय मी. शांताबाई, काय झालं शांताबाई? आली काय पुष्पा? मी काय म्हणतो, तू चल ना माझ्या घरी. त्या पोरीली बी घे. माझ्या सुनील बिच्या दवाखान्याने भरती केलं व पुष्पा. 8 दिवस म्हणते डॉक्टर घरी नेऊ नका. माझ्या नात्याचे हाल चालू होतं पुष्पा. चल बरं तू. ठीक आहे शांताबाई, आलीस. काय झालं सविताले? काय माहित माय ऊन लागलं की काय झालं तर. डॉक्टर म्हणते सलाईन द्या 8 दिवस. पुष्पा, माझ्या स्वयंपाक पाणी करू ना पुष्पा. तुम्ही जेवण करा आणि माझ्या नात्याला जीव घाल पुष्पा. शांताबाई, तू काही काळजी करू नको. आज संध्याकाळपासूनच त्यावर मी स्वयंपाक करायला येतो काय? ठीक आहे पुष्पा. चल मी येतो दवाखान्यातून. मैसून वाट पाहत अशी ना आली नाही माझी सासू. का शांताबाई, मग तिची आई अशी ना दवाखान्यात दे? नाही ना, तिच्या आईला फोनच नाही केला मी. थांब, आता फोन करतो तिच्या आईले. हॅलो, हा सखूबाई. कुठे गेलाय सखूबाई तुम्ही? बाहेर आम्ही मार्केटले. काय म्हणता सखूबाई? मी म्हणत होती तुम्ही थांबा ना तुमच्या सवितापाशी. मी येतो घरून चक्कर मारून. ओवी ओजस त्याचे आबा जेवले खावले की नाही स्वयंपाक पाणी करून येतो मी. मला काय सांगू नका तुम्ही. तुमची सून पा आणि तुमचा स्वयंपाक पाणी पा. सखूबाई, हॅलो सखूबाई. ठेवला का नाही फोन? तेवढा पावरा येईल. पावर अशाले सरळ्यानं फोन करतो बरं. पण इथे कधी उलटच लागते. उलट लागेल. शांताबाई, काही काळजी नको करू शांताबाई. तू मी येतो त्या घरी. तू चलती होय? आलीस मी. ठीक आहे पुष्पा. बरं झालं ना शांताबाई सांगितलं. मी त्या नाताचा स्वयंपाक करतो म्हणून. शांताबाईचे किती उपकारात मायावर. फिटत नाहीत. पुष्पा, नक्की ये बरं मग घरी.
शांताबाई, तू काहीच काळजी करू नको. मी त्या घरी अर्ध्या घंट्यांनी तयार राहा. ठीक आहे. पिंकी बेटा, ओ पिंकी बेटा, झाला का अभ्यास, झाला काय? चल आता माहिती वृक्षाचं टेन्शन गेलं. आता बस पुष्पाला सांगून दिलं. पुष्पा घरी स्वयंपाक करते आणि लेकराला जीव खो घालते आणि चिंतेच्या बाबाला बी जीव खो घालते.